स्वतःचा स्वाभिमान नाही, अभिमान नाही. आणि ज्यावेळी तुम्ही कॉलेजला 11वी-12वीला शिकता किंवा पुढे काहीतरी होता त्यावेळी आई वडील अभिमानाने सांगतात की आमची मुलगी 11वी सायन्सला अमुक अमुक कॉलेजला आहे, 12वी सायन्सला अमुक अमुक कॉलेजला आहे, त्याला एवढे टक्के मार्क मिळाले, तिने इथे नंबर आला, तिथे नंबर आला, अभिमानाने सांगतात की. मग आपण काय करायचं? आपण कुठल्या मार्गाने गेलेलो असतो? तर तुम्हाला काहीतरी बनायचं असेल, तुम्हाला काहीतरी जिद्द असेल, तुम्हाला काहीतरी उद्देश असेल जीवनाचा, आपण जीवनात आलोय, तुम्ही काही नाही केलं तरी तुमचं वय वाढणार आहे, परत म्हातारे होणार आहे आणि मरणार. परंतु आपण या मनुष्य जन्मात आल्यानंतर मनुष्य जन्माचं काहीतरी आपल्या सार्थक झालं पाहिजे, म्हणून काहीतरी चांगला उद्देश आपण आपल्या मनामध्ये ठेवा. आणि पहिली गोष्ट, या गोष्टीपासून दूर राहा. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या गोष्टीपासून दूर राहा, तरच तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी करू शकता. आता सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे एखाद्या मुलीला लग्न करायचं असेल तर आई वडील कसं स्थळ पाहतात? पहिला प्रयत्न करतात सरकारी नोकरी आहे का, मुलगा चांगला कमावता आहे का, निर्व्यसनी आहे का, आणि बाकी इतर कोण चांगले आहेत का. का बरं असं पाहत असते? आई वडील तुमच्यावरती प्रेम करतात आणि आपल्या मुलीचं आयुष्यावर चांगलं व्हावं म्हणून पाहत असतात. आणि आपण पळून जाताना मुलं कसे पाहतो? भंगरी, दुसरा शब्दच नाही. एकही मुलगी मुलाबरोबर पळून गेलेली तर तो मुलगा चांगल्या क्वालिटीचा आहे किंवा काहीतरी त्याच्या पाठीमागे समोर एम आहे, तो काहीतरी बनणार आहे, अशा एकाही मुलाबरोबर मुलगी पळून जात नाही. त्याची एक उदाहरण सांगतो. मी इथे येण्याच्या अगोदर हिंगोलीला होतो. औंढा नागनाथमध्ये 12वी सायन्स मधली एक मुलगी, 84% मार्क तिला 11वी सायन्सला पडले होते. 12वी सायन्स मधली एक मुलगी, आता तिचा बंगला होता, पर्सन ऑफिसर होते, तिला कॉलेजला जायला यायला कार होती. काय होती? कार होती. आणि त्यांच्या घरासमोर रोडच्या शेजारीच बंगला होता. घरासमोर एक केबलचं काम चाललेलं होतं आणि ते केबलच्या कामामध्ये खोदकाम एक वडारी समाजाचं होतं. ते टिकावाने आणि खोदकाम करून तो खड्डा खोदून केबलसाठी खड्डा खोदत होता. आता ते काम मॅन्युअली चाललं होतं, त्यामुळे त्या कामाला जास्त दिवस लागला. बंगल्यासमोर आता त्या बंगल्यामध्ये त्याला तहान लागल्यानंतर तो समोर बंगल्यामध्ये पाणी प्यायला जायचा. आणि ती मुलींची परीक्षा आलेली होती जवळ. त्या परीक्षेच्या अगोदर सुट्ट्या असतात ना वाढायच्या अभ्यासाच्या, तर ती घरीच अभ्यास करत असेल. मग ती त्याला पाणी द्यायची. बोलता बोलता दोघांचे आकर्षण निर्माण झालं. मी प्रेम म्हणत नाही, आकर्षण निर्माण झालं. आकर्षण निर्माण झाल्यानंतर त्यांनी एकमेकांनी फोन करून बाकीच्या गोष्टी चालूच झाल्या असतील. त्यांनी एकमेकाला फोन करणं, हे करणं, ते करणं. 12वीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर ती मुलगी कॉलेजमधून परस्पर त्याच्याबरोबर पळून गेली. पहिलेही न शिकलेला मुलगा रस्त्यावरती माती काम करतो. मुलगी 11वी सायन्सला 84% मार्क पडलेली मुलगी 12वी सायन्सची परीक्षा देते आणि ती त्याच्याबरोबर पळून गेली. पळून गेल्यानंतर इथून त्या मुलाच्या भावाच्या मोटरसायकलवरती त्या मुलाने तिला पुण्यापर्यंत नेले. पुण्याहून एसटीने तिला नवी मुंबईला नेली. तिथे एका बिल्डिंगचं काम चाललं होतं. त्या बिल्डिंगच्या कामामध्ये त्याने हमालीचं काम हे केलं, विटा इकडे तिकडे आणून देणं वगैरे गवण्याच्या प्रकारे. आणि त्याच्या बाजूला गोनपाटाच्या झोपड्या तयार केलेल्या होत्या मजुरांसाठी. त्या गोनपाटाच्या झोपड्यामध्ये जाऊन राहिले 3 दिवस.
आणि तो मुलगा तिथे कामाला लागला. नंतर आम्हाला माहिती मिळाल्यानंतर स्टाफ पाठवला, त्या दोघांना घेऊन इथपर्यंत घेऊन आलो. तर ते आणल्यानंतर त्या मुलीला आम्ही विचारलं काय पाहिजे, काय विचार करत गेली आणि काय तुमचं 10-12 दिवसात प्रेम झालं, त्या मुलाबद्दल काय माहिती मिळवली. आई वडिलांना आणलं होतं. तिला समोर माझ्या ऑफिसमध्ये तिला विचारलं हे कोण आहे असं पाहिलं, मी काय ओळखत नाही, तुला काय करायचं त्या मुलाबरोबरच. याला तू प्रेम म्हणणार का? बरं त्या मुलीने विचार केला नसेल स्वतःच्या आयुष्यात? आई बाबाच काय करतात, त्यांना जीवनाचा अनुभव असतो. हे तुमच्या आकर्षणाची प्रेमाची नशा असते ना, ती 2 ते 3 महिन्यात उतरून जाते. आणि अशी मुलं जी मुलं तुम्ही इथून सुटताय राहायला, समजा कुठं करत इथून स्टँडवर जात असाल, स्टँडवरून एसटी पकडत असाल, तुमच्या पाठीमागं मुलं पाठलाग करतात. शाळा भरायच्या वेळेला, शाळा सुटल्यानंतर स्टँडवर, बरोबर अनुभव आहे काय? तर या मुलं जी मुलं स्वतःचं संपूर्ण करिअर सोडून किंवा सगळं सोडून फक्त तुमचं पाठलाग करतात, ते तुम्हाला हिरो कसे काय वाटतात? त्यांच्या पाठीमागे त्यांचा एम काय जीवनाचा? आहे काही एम त्यांना स्वतःचा? जी मुलं स्टँडर्ड आहे, ज्यांना स्वतःच्या जीवनाचा एम आहे आणि त्या एम गाठण्यासाठी ते प्रयत्न करतात, स्वतःच्या स्टेटसला जपतात, स्वतःच्या इज्जतीला जपतात, असा एकही मुलगा तुमच्या पाठीमागे लागणार नाही. त्याला शोधायचं असेल तर तुमच्या आई बापांना शोधावं लागणार. तुम्हाला जे सापडणारी मुलं आहेत ती सगळी अशीच. त्याच्यामुळं तुमचं तुम्ही विचार करा काय करायचं ते. ही गोष्ट सांगितली, याच्या पुढे काय जाऊन कायद्याच्या दृष्टीने मी थोडी माहिती देतो. पोक्सो ऍक्ट माहिती, अठरा वर्षाच्या आतमध्ये असणाऱ्या मुलं आणि मुलं पण आहेत, त्यांच्यावरती जर लैंगिक अत्याचार होत असेल तर त्या संबंधी पोक्सो ऍक्ट प्रमाणे गुन्हा होतो. आपली नॉर्मल पूर्वीचा IPC, आता जर BNS भारतीय न्याय संहिता याखाली गुन्हा दाखल होतोच, पण पोक्सो ऍक्ट लागल्यानंतर त्या गुन्ह्याला शिक्षा जवळजवळ डबल होते. याच्यामध्ये 18 वर्षाच्या आतमध्ये मुलगी जर असेल तर तुमची कितीही संमती असेल तरी कायद्याने त्याला काहीही अर्थ नाही. त्या मुलावरती अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा, शारीरिक संबंध झाले असेल तर बलात्काराचा गुन्हा हा दाखल होणारच. तुम्ही कितीही ओरडून सांगितलं कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये मी माझ्या मर्जीने गेली होती, तरी तुमच्या मर्जीला कायदा तसूडही विचारत नाही. तुम्ही ज्या मुलावर पळून जाता त्या मुलांना अडचणीत आणता. त्याच कमीत कमी त्याला 6 महिने वर्षभर तरी जामीन होत नाही. जामीन झाल्यानंतर शिक्षेची टांगती तलवार याच्यावरती कायमस्वरूपी असते. आणि बऱ्याचशा प्रकरणामध्ये मला असा अनुभव आलेला आहे की या पळून जाण्याच्या प्रकरणामध्ये मुलींचाच पुढाकार जास्त प्रमाणात आहे. आणि तू जर मला घेऊन गेला नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरोबर करून घेईन. मी नस कापून घेईन, नाहीतर गळफास लावून घेईन, नाहीतर काहीतरी करून घेईन. पण आता मुलं नाही दिलं, नाही तर मी पुढचे सांगितलं असतं. एखाद्याने आत्महत्या केली आणि आपण त्या आत्महत्येला जर जबाबदार असेल, अशी जर मुलांना भीती असेल तर त्याला शिक्षा फार कमी आहे. पण हे मुलगी पळवून येण्याला शिक्षा जास्त आहे. त्यामुळे जरी मुलगी म्हटली तर तिला, म्हणजे आता मुलगा नाही पण तुमच्या भावाला जाऊन सांगा तर तिला रस्सी नेऊन द्या म्हणा, परंतु तिच्याबरोबर पळून जाऊ.
18 वर्षापेक्षा कमी असेल. दुसरी एक गोष्ट, वेगवेगळ्या स्टेजेसला कायद्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. एखाद्याने तुम्हाला हात लावला, म्हणजे टच केलं, तर जुना 354 आहे, आता नवीन BNS मध्ये सेम त्याप्रमाणे आहे, त्याला वेगळी शिक्षा आहे. 376 ला वेगळी शिक्षा आहे. तर तुम्हाला म्हणजे महत्वाची सगळ्यात गोष्ट सांगतो तुम्हाला, जर एखादा मुलगा तुमचा पाठलाग करत असेल वारंवार आणि तुमच्या लक्षात येते की हा माझा पाठलाग करतोय, तर तुम्ही काय करायचं? फक्त पाठलाग करणं हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. तो आपल्याला काही बोलू नाही बोलू, पण तुम्हाला तुमच्या निदर्शनास आलं की हा मुलगा मी कॉलेजला येताना माझा पाठलाग करतोय आणि मी कॉलेजमध्ये जाताना माझा पाठलाग करतोय, माझ्या मागे पुढे येतोय, तर तो सुद्धा कायद्याने गुन्हा आहे आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकता. मला तर आता खरं म्हणजे महिला सक्षमीकरण हे असे जे सांगतात, तर हे जे त्रास देणारे मुलं असतात ना, यांची डेअरिंग फार कमी असते. तुम्ही घाबरता म्हणून ते तुम्हाला घाबरतात, पण तुम्ही जर घाबरला ना, तर एक मुलगी 2 मुलांच्या समोर जर ताट मानेने उभी राहिली तर मुलांची पळापळी थोडी होईल. त्याच्यामुळे स्वतःच जो न्यूनगंड आहे स्वतःमध्ये किंवा तुम्ही घाबरून राहता, ती घाबरण्याची अजिबात गरज नाही. सर्व कायदे 100% महिलांच्या आणि मुलीच्या बाजूने. त्यामुळे महिला सक्षमीकरण हे फक्त कायद्यानेच केलं पाहिजे किंवा कायद्यानेच हे केलं पाहिजे तर नाही, तर तुमच्यामध्ये ती जागृती निर्माण झाली पाहिजे की आपण याला आपण स्वतः तोंड देऊ शकतो. आम्ही केव्हा येणार, पालक केव्हा येणार, घटना घडून गेल्यानंतर. पण घटना घडत असताना तुम्ही तिथे असता, तुम्ही स्ट्रॉंगली जर उभं राहिलं तर या पृथ्वी तलावरती अजून एकही असा निष्पन्न नाही झाला की जर मुलगी स्ट्रॉंगली उभी राहिली तर तिला त्रास देऊ शकेल. आपण कुठेतरी चुकतो विरोध करायला, म्हणून ही घटना घडत असते. म्हणून स्वतः स्ट्रॉंग आहोत आपण आपलं संरक्षण करण्याला. पहिले हे मनाला सांगा तुम्ही, आपोआप तुम्हाला या गोष्टीतून मार्ग मिळेल. बाकी आता 102 नंबर आहे. पोलीस आमची गरज लागली अशी घटना तुम्हाला जाणवली तर तिथे फोन करा. तुम्हाला ताबडतोब 10 मिनिटाच्या आतमध्ये जिथे असेल तिथे 10 मिनिटाच्या आतमध्ये मदत होईल. तुमच्या कॉलेजवरती पेटी लावलेली होती, तुम्हाला वाटले की आपली कोणाला आपण तक्रार केल्याबरोबर आपण कोणाला कळू नये, फक्त पोलिसांनाच कळायला पाहिजे आणि आपलं नाव कुठं उघड होऊ नये, तर त्या तक्रार पेटीमध्ये सुद्धा तुम्ही तक्रार जे काही तुम्हाला म्हणायचे ते तुम्ही टाकू शकता. जर 15 दिवसांनी ही पेटी जनरली उघडली जाते, त्याच्यातूनही तुम्हाला न्याय मिळू शकेल. तर दुसऱ्या जे बाबतीत असेल की एखादी मुलीची हिंमतच होत नसेल आणि तुम्हाला कळालं अशी घटना होत असेल, तर ती घटना जरी पेटीत टाकली तरी त्या मुलीला न्याय मिळू शकेल. तर आपण कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा विषय आता या चर्चेमध्ये आलेला आहे, म्हणजे 2 विषय आहेत जे मी करतो. सरांनी आता बरंच सांगितलं, आमच्या सरांनी असं केलं, सरांनी तसं केलं. म्हणजे नेवसे सर, याच्यासाठी तुम्हाला एकच सांगतो, मी नेवसे सरांना आज ओळखत नाही, मी आल्यापासून ओळखतो. देणाऱ्यालाच परमेश्वर देत असतो. जो दुसऱ्याला गरजवंताला देत असतो त्यालाच परमेश्वर देत असतो. म्हणून त्यांचे व्यवसाय आज चांगले हे होते. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची.
आणि सर्वात शेवटी की आपल्या भाषणामध्ये सगळ्यांच्या आम्ही ग्रामीण भागातल्या मुली आहेत आणि असं तसं आज सगळ्यात टॉपला जे महाराष्ट्रातून जे सगळ्यात टॉपला जातात तुमचे UPSC MPSC सगळ्यांची यादी काढा. मॅक्झिमम जिल्हा परिषद शाळेतले आहेत. जिल्हा परिषद शाळेतले कोण शिक्षण घेते? गोरगरिबांचीच मुलं. अशा गोरगरीब आई वडिलांच्या पोटी जन्मलेल्याच मुलांना ध्येय असतं की आपण काहीतरी व्हावं. तोंडात चमचा घेऊन आलेले तो कसला तो नाही सांगितलं, समजून घ्या तुम्ही. पण त्या मुलांना प्रत्येक गोष्ट मिळत असतात आणि ते तिकडे त्या बाजूला डायव्हर्ट होत असतात. आता लहान मुलाला त्याच्या हातातून जर मोबाईल काढून घेतला तर ते रडायला. तुम्ही जर तो रडू नये म्हणून तर मोबाईल त्याच्या हातात दिला आणि त्याच्यानंतर जसं वाढत जाईल तसं तो प्रत्येक गोष्ट त्याला जर पुरवत गेला तर त्याला जीवनात काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा आकांक्षा निर्माण होते आपल्या मनामध्ये. ती होणारच नाही. त्याच्यामुळं तुमच्या मनावरती किती कोणी बिंबवत जरी असलं तर आपण ग्रामीण भागातले आहोत, आपण गरिबाचे आहोत, तर हा आपला वीक पॉईंट समजू नका, हा आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे.